मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट वातावरण राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक क्षेत्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहून सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। राज्यातील सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान जळगाव येथे नोंदवण्यात आलं। पाहुयात 21 मे रोजी राज्यातील तापमान तसेच हवामानाची स्थिती काय राहील। सुरुवातीला राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेऊ। मुंबईमध्ये 21 मे रोजी 35 अंश सेल्सिअस एवढं कमाल तर 28 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं। तर मुंबईतील हवामान पुढील 4 ते 5 दिवस हे निरभ्र असणार असून पावसाची कुठलीही शक्यता नाहीये। पुणेकरांना या उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागला। मात्र मागील काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये झालेल्या पावसाने वातावरण आल्हाददायक झालं असून वाढत्या उष्णतेपासून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे। पुढील आठवडाभर पुण्यावर अवकाळी पावसाचं सावट हे कायम असणार असून 21 मे रोजी पुण्यातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे। मुंबई पुण्यानंतर आता येऊयात विदर्भाकडे। विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये 21 मे रोजी 40 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं। तर 22 आणि 23 मे रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। राज्यातील आणखी एक प्रमुख विभाग म्हणजे मराठवाडा। मराठवाड्यावर पुढील 2-3 दिवसांमध्ये सूर्य हा आग ओकणार असून तापमानात तीव्रतेने वाढ होऊ शकते। 21 मे रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये 43 अंश सेल्सिअस एवढं प्रचंड कमाल तापमान राहू शकतं। तर पुढील काही दिवसांमध्ये तापमान 44 अंशांपर्यंत देखील जाऊ शकतं। मराठवाड्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेऊ। उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिक, जळगाव या शहरांमधील तापमान हे वाढण्यास सुरुवात झाली असून नाशिकमध्ये 21 मे रोजी 41 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं। तर उत्तर महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचं सावट हे आता सरलं असून पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहणार असून पावसाची शक्यता नाहीये। कोल्हापूरमध्ये पुढील 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोल्हापूरमध्ये होऊ शकतो। 21 मे रोजी कोल्हापुरातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस एवढं असू शकतं। तर मंडळी, हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा। राज्यामध्ये काही शहरांमधील तापमानात तीव्रतेने वाढ होणार असून दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे। हवामानाविषयीचे अपडेट्स असेच पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी।